सोमवारी रात्रीची वेळ होती. हातात चहाचा कप आणि डोळे मोबाईलवर गिचकी ठेवून बसलो होतो. नेहमीसारखंच वाटत होतं. आकडे, टक्केवारी, विश्लेषण, कमेंटेटर्सची भाषणं. पण आज काहीतरी वेगळं घडलं. कारण बंगालचा 15 वर्ष जुना किल्ला कोसळला. ममता दिदी स्वतःच्या बभानीपूरमध्ये हरल्या. तामिळनाडूमध्ये द्रविड राजकारणाचा 59 वर्ष जुना रथ उलटला. एका चित्रपट अभिनेत्याने एकट्याने द्रमुक आणि अण्णा द्रमुकला धूळ चारली. केरळमध्ये डाव्यांचं सरकार गेलं. आसाममध्ये हिमंतांची हॅट्रिक झाली. पण सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे ज्यांनी आवाज चढवून चढवून सांगितलं होतं की बदल होईल, ते स्वतः सरले. आणि ज्यांच्याकडे कोणीही अपेक्षा ठेवल्या नव्हत्या त्यांनी किल्ले लुटले. तर भाई लोक, चला उलगडूया निकालाची गोष्ट. नमस्कार, मी अभय जंगम आणि आपण बघत आहात गोष्ट बारी. बरं, या 5 राज्यांच्या निकालात एक गोष्ट कॉमन दिसते. ती म्हणजे सगळीकडे विद्यमान सत्ताधाऱ्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. बंगालमध्ये ममता दिदी गेल्या, तमिळनाडूमध्ये स्टॅलिन गेले, केरळमध्ये पिनराई विजयन गेले, पद्दुचेरीत काँग्रेस गेली, फक्त आसाममध्ये भाजपा टिकला. पण इथे एक गंमत आहे. हा बदल फक्त एका पक्षाच्या नावे झाला नाही. बंगालमध्ये भाजपा आला, तामिळनाडूत एक नवा पक्ष टीव्हीके, केरळमध्ये काँग्रेस, आसाममध्ये भाजपाच राहिला. म्हणजे मतदार फक्त मोदींसाठी किंवा राहुल गांधींसाठी निवडणूक लढवत नाहीयेत. तो लढवतोय आपल्या समस्यांसाठी. आणि हेच इंडिया आघाडीच्या पक्षांना कळलं नाही. काँग्रेस, तृणमूल, द्रमुक यांना वाटलं की भाजपा काढायचा आहे, हीच एकमेव भूमिका पुरेशी आहे. पण तसं झालं नाही. हा निकाल म्हणजेच विरोधी पक्षाला मोठा धडा आहे की तुम्ही भाजपाची दुसरी कॉपी बनून चालणार नाही. तुम्हाला काहीतरी वेगळं द्यावं लागेल. बंगालच्या निकालाने संपूर्ण देशाला थक्क केले आहे. हा केवळ सत्तापालट नाही, तर ममता बॅनर्जींच्या दशकाच्या सत्तेला मिळालेला सर्वात मोठा धक्का आहे. कालच्या अंतिम आकडेवारीनुसार बंगालचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये भाजपने 260 सीट्स जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर तृणमूल काँग्रेसला यावेळेस केवळ 80 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर इतर डाव्या पक्षांना 11 जागा जिंकता आल्या आहेत. हा आकडा म्हणजेच केवळ विजय पराजय नाही, तर हा मतदारांच्या मनात साचलेल्या संतापाचा स्फोट आहे. हा निकाल नेमका काय सांगतो? पाहूया यामागची 3 प्रमुख कारणे. पहिलं कारण म्हणजे आरजी कर प्रकरण. या निवडणुकीत सर्वात मोठा भावनिक मुद्दा ठरला तो म्हणजे आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील अमानवीय बलात्कार आणि हत्याकांड. या प्रकरणातील पीडितेची आई रत्ना देबनाथ यांनी पनिहाटी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. त्या केवळ एक उमेदवार नव्हत्या, तर त्या बंगालच्या प्रत्येक लेकीचा आक्रोश होत्या. ममता सरकारकडे त्यांच्या वेदनेवर कोणतेही उत्तर नव्हते. जेव्हा एखादी माता न्यायासाठी मैदानात उतरते, तेव्हा सत्तेची मोठी सिंहासनही डळमळीत होतात. हेच या निकालाने सिद्ध केले. दुसरं कारण म्हणजे लव्ह जिहादचा नॅरेटिव्ह आणि ध्रुवीकरण. सोशल मीडियावर लव्ह जिहादच्या मुद्द्याने बंगालच्या ग्रामीण भागात मोठे वादळ निर्माण केले. हा मुद्दा वस्तुस्थितीला धरून किती होता हा वादाचा विषय असू शकतो, पण सर्वसामान्य हिंदू मतदारांच्या मनात निर्माण झालेली असुरक्षिततेची भीती मात्र खरी होती. भाजपने या भीतीला आपले राजकीय शस्त्र बनवले. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने केवळ तुम्ही जातीयवादी आहात ही एकच स्टेप वाजवली, जी मतदारांना पटली नाही. मतदारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांना दोष देण्याची चूक तृणमूलला खूप महागात पडली. तिसरं कारण म्हणजे मतदार यादीतील फेरबदल आणि घुसखोर कार्ड. केंद्र सरकारने मतदार यादीची जी फेरपंचनामी केली त्याने बंगालचे राजकारण बदलून टाकले. लाखो मतदारांची नावे रद्द झाल्यानंतर तृणमूलने याला हिंदूंचे दमन म्हटले, तर भाजपने याला बांगलादेशी घुसखोरांविरुद्धची मोहीम म्हणून मांडले. हे वादळ इतके प्रभावी ठरले की मतदारांनी ममतांच्या भावनिक आवाहनापेक्षा सुवेंद्रू अधिकारी यांच्या सुरक्षेच्या आश्वासनावर अधिक विश्वास दाखवला. बंगालच्या निकालांनी दिलेला सर्वात मोठा संदेश हाच आहे की मतदारांच्या भावनेशी खेळू नका, अन्यथा तीच भावना तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल. कालची 207 विरुद्ध 80 ही आकडेवारी बंगालच्या राजकारणातील एका नव्या युगाची सुरुवात आहे. तामिळनाडूचं राजकारण म्हणजे लोकांसाठी द्रविड मॉडेलची ब्रँड व्हॅल्यू होती. मग ते अण्णा द्रमुक असो वा द्रमुक, ते 59 वर्ष याच राजकारणावर चाललं होतं. पण यावेळी द्रविड पक्षांचं एकत्रित कौलही टीव्हीकेच्या पुढे टिकलं नाही. थालापती विजय याने 107 जागा घेतल्या, द्रमुक केवळ 60 आणि अण्णा द्रमुक 47. ही परिस्थिती अशी आहे की विजयला सरकार स्थापन करण्यासाठी कोणाची बाहेरची साथ लागेल. पण तो वेगळा मुद्दा आहे. प्रश्न हा आहे, हा माणूस कसा आला आणि द्रविड राजकारणाचा डंका का गेला? उत्तर सोपं आहे. तमिळनाडूची 31% लोकसंख्या 30 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. या पिढीला पेरियार, अण्णादुराई यांची गोष्ट कळत नाही. त्यांना नोकरी हवी आहे, व्यावसायिक शिक्षण हवं आहे, ट्रॅफिकमधून मोकळी वाट पाहिजे आणि हे सगळं हवंय डिजिटल ऊर्जेने. ही ऊर्जा विजयने दाखवली. त्याची प्रचार यात्रा पहा, त्याचा सोशल मीडिया कंटेंट पहा. तो जेनझी बरोबर जोडला गेला. आणि द्रमुक, ते होतं एक कुटुंबातलं राजकारण. स्टॅलिन यांचा त्यांच्या कोल्हापूरमध्ये पराभव झाला,
त्यांची अर्धी मंत्रिमंडळ बाजूला झाली. द्रविड पक्षांना वाटलं थलापती विजय हा फक्त सिनेमाचा हिरो आहे, राजकारणी नाही. पण निकालाने सांगितलं की जुनी राजकारणाची पुस्तके बंद करा. नवीन पिढी नवा खेळ खेळते. आणि एक कटू सत्य म्हणजे जर विरोधी पक्ष लवकर उठला नाही तर संपूर्ण दक्षिण भारतात नॉन द्रविड लाट उसळेल. केरळ या राज्यात डावे 2016 पासून सत्तेत होते. पिनराई विजयन यांनी भौतिक सुधारणा केल्या, रस्ते, शाळा, आरोग्य योजना सगळं चांगलं होतं, तरीही सत्ता गेली. याचं कारण काय? केरळचा मतदार हा सगळ्यात जास्त शिकलेला आहे, सगळ्यात जास्त मागणी करणारा आणि सगळ्यात हुशार सुद्धा आहे. तो म्हणाला, तुमची सरकारं चांगली आहेत पण आता थकलेली आहेत. डाव्यांचा पक्ष मार्क्सवादी असूनही तो भ्रष्टाचाराच्या आरोपांमधून बाहेर येऊ शकला नाही. सरकारी नोकरशाहीत अनेक घोटाळे झाले. त्याचबरोबर काँग्रेसने आपलं युडीएफ एकत्र ठेवलं. नेतृत्व पातळीवरून ते रणांगणावर उतरले. केरळमध्ये 140 पैकी काँग्रेस प्रणित युडीएफने 102 जागा घेतल्या. सीपीआयएम 26 वर आली. पिनराई विजयन यांच्या मंत्रिमंडळातील 13 मंत्री पराभूत झाले. म्हणजे ज्या सरकारने सर्वात कार्यक्षम डावे सरकार म्हणून नाव कमावलं त्यांनाच मतदाराने डच्चू दिला. केरळमध्ये भाजपने 3 जागा जिंकून खाते उघडलं. पण ही केरळ नव्हे, कर्नाटकाची सुरुवात वाटते. तर ही एक गोष्ट निश्चित, काँग्रेससाठी केरळचा विजय हा प्राणवायू सारखा आहे. कारण त्यांच्याकडे आता आसाम नाही, पंजाब संकटात आहे. राजस्थान, मध्य प्रदेश भाजपसाठी दुबळे असताना केरळने त्यांना एक आशेचा किरण दिला आहे. मात्र इंडिया आघाडीच्या ताकदीचा हा भाग नव्हे, कारण या आघाडीत सीपीआयएम ही आहे आणि ती पराभूत झाली. गोंधळाचा गौप आणखीच गुंतला. या निवडणुकीत बदलाची लाट असली तरी काही राज्यांनी या लाटेला थोपवून धरले. तिथे मतदारांनी प्रस्थापितांवरच पुन्हा एकदा विश्वास दाखवला. हे केवळ नशीब नसून ती एक अत्यंत सूक्ष्म राजनीती होती. आसाममध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करून इतिहास रचला आहे. येथील अंतिम निकाल पाहिला तर राजकीय गणिते स्पष्ट होतात. भाजप आणि युतीने 82 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर काँग्रेस आणि त्यांच्या युतीने 44 जागा जिंकल्या आहेत. इथे सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याध्यक्ष गौरव गोगोई यांना. जोरहाट या आपल्या बालेकिल्ल्यात त्यांचा 23,000 मतांनी पराभव झाला. हिमंत बिस्वा शर्मा यांनी केवळ घोषणा केल्या नाहीत तर त्या जमिनीवर उतरवल्या. घुसखोरांविरुद्धची कठोर कारवाई, महिलांसाठीच्या थेट लाभ योजना आणि इंधनावरील सवलती यांमुळे जनतेला सरकार आपल्या पाठीशी असल्याचे जाणवले. हिमंत यांनी आसामी हिंदुत्व आणि विकास याचे असे समीकरण जुळवले की काँग्रेसचा बदल हवा हा नारा फिक्का पडला. इथे पुन्हा ओरिजिनल वर्सेस कॉपी हा सिद्धांत सिद्ध झाला. काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रयोग केला, पण मतदारांनी ओरिजिनल हिमंत बिस्वा यांनाच पसंती दिली. कारण राजकारणात नक्कल करण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करणे जास्त महत्वाचे असते. पद्दुचेरीचे निकाल राष्ट्रीय स्तरावर जास्त चर्चेत नसले तरी ते राजकीय धडा देणारे आहेत. येथे एनआर काँग्रेसचे सरकार जाऊन एनडीए आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. येथे एनडीएला 20 जागा तर युपीएला 10 जागा मिळाल्या आहेत. पद्दुचेरी सारख्या लहान राज्यातही जर विरोधकांनी योग्य वेळी संघटन बांधले नाही आणि जागा वाटपाचे गणित चुकवले तर त्याचा फटका थेट सत्तेच्या नुकसानीत होतो. छोट्या भौगोलिक क्षेत्रातही मतदारांपर्यंत पोहोचण्यात विरोधक पूर्णपणे अपयशी ठरले. या सर्व विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते, निवडणूक ही केवळ टीका करून जिंकता येत नाही, त्यासाठी विजन हवे असते. जिथे विरोधकांनी केवळ सत्ताधाऱ्यांच्या चुका काढल्या तिथे ते हरले, पण जिथे त्यांनी स्वतःचा नवा पर्याय दिला तिथे त्यांना यश मिळालं. जनतेच्या प्रश्नांना जेव्हा न्यायाचा आणि भावनेचा पदर मिळतो, जसं बंगालमध्ये झालं, तेव्हा लाट निर्माण होते. दुसऱ्याच्या विचारधारेची नक्कल केल्याने मतदार गोंधळतो. स्वतःची मूळ विचारधारा आणि जमीन सोडली की पराभव निश्चित असतो. थोडक्यात सांगायचं तर मतदारांच्या भावनेशी खेळण्यापेक्षा त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम ज्याने केलं तोच या निवडणुकीत खऱ्या अर्थाने बाजीगर ठरला आहे. 5 राज्यांपैकी 3 राज्यात इंडिया आघाडीचा मोठा खांब कोसळला. बंगाल तृणमूल हरली, तामिळनाडू द्रमुक हरली, केरळ सीपीआयएम जरी आघाडीत आहे तरी ती हरलीच समजा. फक्त काँग्रेसचा एकटा विजय झाला, तो केरळमध्ये. म्हणजे इंडिया आघाडी एकत्र आल्याने फारसा फरक पडला नाही, कारण जनतेला फक्त विरोध पाहायचा नाही, त्यांना पर्याय हवाय. आणि पर्याय द्यायचा असेल तर तुमचं राजकारण नकारवर चालणार नाही तर करूवर चाललं पाहिजे. भाजपा जाओ हे गाणं म्हणून झालं, आता काम करून दाखवा. दुसरा मुद्दा म्हणजे ओरिजिनल विरुद्ध कॉपी. विरोधकांनी भाजपचं हिंदुत्व, राष्ट्रवाद, पोस्टरबाजी सगळं कॉपी केलं, पण मतदार हुशार आहेत, त्यांना माहिती आहे असली कॉपी फेक आहे, तिला तो फसत नाही. आणि तिसरा आणि अटळ मुद्दा म्हणजे मीडिया आणि मेसेजिंग. भाजपाने व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूब शॉर्ट्सवर जे कंटेंट पेरले ते विरोधकांनी केलंच नाही.
तृणमूलचं सोशल मीडिया म्हणजे फक्त दीदींची फोटोबाजी, द्रमुकचं सोशल मीडिया म्हणजे फक्त योजनांचे कागदपत्र, तर विजयची टीव्हीके सोशल मीडियावर चालवत होती भन्नाट मीम्स आणि रील्स, ज्यामुळे ती शहरी तरुणांशी जोडली गेली. याचा अर्थ जो मीडिया आणि मेसेजिंग मध्ये तरबेज, तो निवडणुकीतही तरबेज. तर भाईलो, या 5 राज्यांचा निकाल आता तुम्हाला थोडक्यात माझ्या पद्धतीने सांगतो. पहिलं म्हणजे मतदार बदलासाठी प्रयत्नशील आहे. त्याला जुन्या चेहऱ्याचा कंटाळा येत आहे. मग ती दीदी असोत की स्टॅलिन असोत की पिनराई. दुसरं म्हणजे इंडिया आघाडीचा प्रयोग अद्याप अपूर्ण आहे. या आघाडीला जम बसवायचा असेल तर फक्त सत्ताधाऱ्यांविरुद्ध एकत्र येणं पुरेसं नाही. एक सकारात्मक विचार, एक स्पष्ट नेतृत्व हवे. तिसरं म्हणजे दक्षिण भारतात द्रविड राजकारणाची फुटाफूट सुरू झाली आहे. तामिळनाडूने मोर्चा वळवला तर केरळमध्ये काँग्रेस आला. दक्षिण आता बदलेल. चौथं म्हणजे भाजपची यंत्रणा फार मजबूत आहे, पण तो केवळ हिंदी पट्ट्यात आणि पूर्वेलाच भारी पडतो. दक्षिणेत तिला अजून खूप काम करायचं आहे. पण शेवटचा मोठा संदेश म्हणजे हा निकाल विरोधकांचा अंत नाही, तो त्यांच्यासाठी अलार्म घंटा आहे. तर कसं वाटलं मंडळी आजचं राजकीय विश्लेषण? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपली प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास येथेच थांबूयात. जय महाराष्ट्र.